हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 5 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आला आहे. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्करने सरकारला चक्क बँगलोरच्या या ऑफिसमध्ये अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवलं आणि तेथून निघून गेली. सरकार खूप घाबरली, आरडाओरडा केला, बाहेर काढा, हेल्प, कुणी आहे का? परंतु कुणीच नव्हतं. आणि मग सरकारने या रूममध्ये तोडफोड केली आणि या सगळ्या रागारागात सरकारला चक्कर आली आहे आणि सरकार तेथेच कोसळली. आता सरकार या अडगळीच्या खोलीतच सडणार एवढं मात्र नक्की. आणि इकडे सखीला मनस्विनीवर म्हणजेच खऱ्या तेजस्विनीवर संशय आला आणि सखी तिच्या रूममध्ये गेली. सखी आणि कान्हा जेव्हा रूममध्ये पोहोचले तेव्हा मनस्विनी नव्हती, तर ती तेजस्विनी होती. तेजस्विनी आपल्या खऱ्या रूपात होती आणि हे पाहून सखीला जबर धक्का बसलाय की तिची मेलेली आई तिच्या नजरेसमोर आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी रात्री सगळे झोपल्यानंतर किचनमध्ये येते. आजूबाजूला पाहते तर कुणीच नसतं, सगळे झोपी गेलेले असतात. आणि मग जसं कबीरने तिला सांगितलं होतं तसं ती किचनमध्ये जो फ्रीज असतो तेथे येते. फ्रीज उघडून पाहते तर या फ्रीजमध्ये सखीने कबीरसाठी साबुदाण्याची खिचडी ठेवलेली असते आणि सरकार म्हणजेच खरी तेजस्विनी ही साबुदाण्याची खिचडी बाहेर काढते. आणि ही खिचडी पाहून ती खूप इमोशनल होते, कारण ही खिचडी तिच्या मुलीने सखीने बनवली आहे. तेजस्विनी तर सगळ्यात आधी या खिचडीचा वास घेते आणि तिला हा सुगंध खूप आवडतो. या सखीच्या प्रेमाचा, तिच्या सखीच्या प्रेमाचा सुगंध असतो. त्यामुळे तेजस्विनी मंत्रमुग्ध होते आणि मग या खिचडीचा पहिला घास खाते. आणि पहिला घास खाताच तिला ही खिचडी एवढी आवडते की तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती खातच राहते. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. आणि तेजस्विनी म्हणते, अगदी माझ्या हातची चव उतरली आहे सखीच्या हातात. जशी मी खिचडी बनवायचे अगदी तशीच तिनेही बनवली आहे. खरंच खूप छान. आणि आज मला हे भाग्य लाभलंय की मला माझ्या सखीच्या हातची खिचडी खायला मिळतीये. खरंच सखी, सुग्रण आहेस तू. माझा हा गुण तुझ्यात आलाय. खूप छान खिचडी बनवली आहेस. तेजस्विनी ही खिचडी खात असते आणि सखीचं कौतुक सुद्धा करत असते. तिला ही खिचडी खूप आवडते आणि ती जेव्हा ही खिचडी एन्जॉय करत असते त्याच वेळेस मीनाक्षी किचनमध्ये येणार, पण तिला दिसतं की सरकार किचनमध्ये आणि मीनाक्षी तेथेच लपून बसते. आणि सरकार एवढ्या रात्री किचनमध्ये गुपचूप काय खातीये हा प्रश्न तिला पडतो. आता सरकार काहीतरी खातीये हे मीनाक्षीला दिसतं, पण काय खातीये हे तिला कळत नाही. सरकार एवढ्या रात्री गुपचूप का खातीये हाच प्रश्न तिला पडतो. मीनाक्षी तिच्याकडे बारीक नजर ठेवून असते. तेजस्विनीला हे माहीत नसतं आणि तेजस्विनी ही खिचडी मस्त चघळत सखीचं कौतुक करत करत मस्त फस्त करते आणि मग ही प्लेट तेथे तशीच ठेवून देते आणि तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते. मीनाक्षी तोपर्यंत लपून बसते आणि मग तेजस्विनी गेल्यानंतर किचनमध्ये येऊन पाहते तर ही प्लेट पाहताच तिला कळतं ही तर खिचडी होती साबुदाण्याची. आणि ही खिचडी सखीने कबीरसाठी फ्रीजमध्ये ठेवली होती हे सुद्धा मीनाक्षीला आठवतं. आणि मीनाक्षी विचार करते, सरकारने चक्क सखीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ली, ती सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेली. पण तिला तर साबुदाण्याची खिचडी आवडत नव्हती. सकाळी तर तिने किती नावं ठेवली होती, तुम्हीच खा, मला नाही खायची, असं ती बोललेली हे मीनाक्षीला आठवतं. आणि सरकारने असं का केलं हाच प्रश्न मीनाक्षीला पडतो. पण खरी सरकार तर इकडे माबरोबर बँगलोरला असते आणि सरकारने प्लॅन बनवलेला असतो की मला एका अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवायचं. आणि या दोघीही वॉशरूम जवळ येतात. तेव्हा म्हणते, हे काय वॉशरूम? तर सरकार म्हणते, नाही, येथे ना थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला दुसऱ्या वॉशरूममध्ये जायचं आहे. म्हणते, पाण्याचा प्रॉब्लेम तो सुद्धा येथे? सरकार म्हणते, हो कसं असतं ना, कधी अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित गोष्टी घडतात. तसंच येथे पाण्याची अपेक्षा आहे पण तेथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तर मला पुढे जायचं आहे. म्हणते, असेल. आणि मग पुढे चालत असते आणि सरकार तिच्या मागे चालत असते. आणि सरकार या दोघींचा प्लॅन तयार असतो.
सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असते की आता ही म्हातारी त्या अडगळीच्या खोलीजवळ जाईल, दरवाजाजवळ जाईल, मग मी तिला धक्का देईल आणि तिला या अडगळीच्या खोलीमध्ये मी कोंडून ठेवणार. आणि मला सुद्धा माहीत असतं की ही मला आता त्या अडगळीच्या खोलीत धक्का देणारे सुद्धा अशी चालत असते जसं काय तिला काही माहीतच नाहीये. ही पुढे पुढे चालत असते, सरकार मागे मागे चालत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. आणि मग या अडगळीच्या खोलीच्या दरवाजासमोर येते आणि आतमध्ये पाहते की येथे वॉशरूम आहे का, येथे वॉशरूम आहे का. आणि सरकार तिच्या एकदम मागे येऊन उभी राहते. आणि मग यानंतर असं काहीतरी घडतं ज्यावर विश्वासच बसत नाही. सरकार माला जोरात धक्का देते, परंतु त्याच वेळेस थोडी अशी वळते, सरकारचा हात पकडते, दुसऱ्या हाताने सरकारचा मोबाईल काढून घेते आणि एका हाताने सरकारला जोरात त्या रूममध्ये ढकलते. सरकारला काही कळतच नाही हे सगळं काय घडलंय. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सने सरकारचा घात केलाय. सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि माने सगळा प्लॅन आधीच बनवलेला असतो. चक्क सरकारला या रूममध्ये ढकलून देते आणि पुढच्या क्षणाला या अडगळीच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेते. सरकारला जबर धक्का बसतो. माचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. सरकार लगेच धावत पळत दरवाजाजवळ येते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण माने दरवाजा बाहेरून बंद करून घेतलेला असतो. सरकार ओरडते, दरवाजा उघड, दरवाजा उघड. पण म्हणते, मनस्विनी, तुला काय वाटलं, तू मला या अडगळीच्या खोलीत डांबून ठेवशील? अगं, तू स्वतःला सरकार समजत असशील, पण मी सुद्धा राजलक्ष्मी आहे, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी किर्लोस्कर. माझ्यासमोर तू काहीच नाहीये. आणि हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, ए म्हातारे, दार उघड लवकर, तुझी हिंमत कशी झाली मला इथे कोंडून ठेवण्याची. चिडून म्हणते, आली का लायकीवर? पण आता तुला तुझी लायकी मी दाखवणार आहे. हा कबीरचा प्लॅन होता तुला येथे असा डांबून ठेवण्याचा. हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हा सगळा प्लॅन आठवते. जेव्हा सरकारने कबीर देवदत्त किर्लोस्कर हे नाव ऐकलं होतं, तेव्हा कबीर माशी फोनवर हेच बोलत होता की बँगलोरला गेल्यावर तुम्हाला एक काम करायचं आहे. तेथे पहिल्या दिवशी सेमिनार असतील आणि दुसऱ्या दिवशी इंडस्ट्रियल व्हिजिट असेल. सेमिनार संपल्यानंतर सगळे निघून जातील आणि मग तुम्हाला मनस्विनीला एखाद्या खोलीत डांबून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तेथे कोणीच येणार नाही आणि कदाचित अनेक दिवस सरकारला आपण तेथेच डांबून ठेवू शकतो. आणि मला हा प्लॅन खूप आवडतो. कबीर विचारतो, तुम्ही असं कराल ना? तेव्हा हो म्हणलेली असते आणि आज तिने हा सगळा प्लॅन एक्झिक्यूट केलेला असतो. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार विचारते, कबीर, आणि तू हा प्लॅन कधी बनवलास? तर म्हणते, ते आमचं सिक्रेट आहे, आम्ही तुला कशाला सांगायचं. आमचं सिक्रेट आमच्याकडे राहू दे. हा आमचा लपंडाव आहे जो आम्ही खेळलाय. तू अनेकांना 12-12 वर्ष असं खोलीमध्ये कोंडून ठेवलंय ना, आता तू या खोलीमध्ये राहा, सड या खोलीमध्ये. सरकारला जबर धक्का बसतो. सरकार खूप चिडते. म्हणते, ते म्हणतात ना, दुसऱ्यांसाठी खड्डा खणला की त्या खड्ड्यात आपण स्वतःच जाऊन पडतो. तू दुसऱ्यांचं वाईट केलं, आता तुझं वाईट होणार. कितीही आरडलीस, कितीही ओरडलीस ना, तरी सुद्धा तू या रूममधून बाहेर येऊ शकणार नाही. आता या रूममध्येच राहायचं आयुष्यभर. सरकारला खूप राग येतो. ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा उघडत नाही. ती आरडाओरडा करते. म्हणते, कितीही ओरडलीस ना, तरी येथे कुणीच येणार नाहीये. सेमिनार संपलंय, सगळे गेलेत आणि उद्या इंडस्ट्रियल व्हिजिट आहे, त्यामुळे उद्याही कोणी येथे येणार नाही. आता तू तेथेच थांब आयुष्यभरासाठी. सरकारला खूप राग येतो आणि सरकार चिडून म्हणते, ए म्हातारे, तुला मी सोडणार नाहीये. तू एक गोष्ट विसरलीस, तुझा फोन आहे माझ्याकडे, मी त्यावरून पोलिसांना फोन लावेल. मग काय करशील तू? तर तिला म्हणते, हे, मी नाही घाबरत. तुझ्याकडे माझ्या फोनचा पासवर्ड आहे का? नाही ना. पण कदाचित सरकार आणि मला ही गोष्ट माहीत नाहीये. इमर्जन्सी नंबर विदाऊट पासवर्ड डायल करता येतात, परंतु सरकारला कदाचित हे माहिती नाहीये. सरकार खूप चिडते आणि विचारते, तुझ्या फोनचा पासवर्ड काय आहे? म्हणते, तुझा फोन माझ्याकडे, आधी तुझा पासवर्ड सांग, मग मी तुला माझा पासवर्ड सांगते. सरकारचा नाईलाज होतो आणि सरकार राजलक्ष्मीला आपला पासवर्ड सांगते. लगेच सरकारचा फोन अनलॉक करते आणि म्हणते, थांब, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि लगेच कान्हाला कॉल लावते. कान्हा इकडे विचार करतो, मला मनस्विनीचा कॉल आलाय. मला मनस्विनीचा कॉल का आला असेल हा प्रश्न कान्हाला पडतो.
कान्हा घाबरत घाबरत फोन उचलतो आणि तेवढ्यात मा म्हणते, कबीर मी बोलतीये. हे ऐकून कबीरला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, अरे वा मा, तुम्ही मनस्विनीच्या फोनवरून फोन केलाय, याचा अर्थ आपलं मिशन सक्सेसफुल झालंय. मा सांगते, आता तू मला एखादं काम सांगितलं आणि मी नाही केलं असं होत नाही, फक्त मी सांगितलेली कामं तू करत नाही. इकडे सरकार चिडून म्हणते, ए म्हातारे, तुला सोडणार नाहीये मी. आणि मग कान्हा म्हणतो, मा एक रिक्वेस्ट आहे, फोन स्पीकरवर ठेवा ना. मा म्हणते, हो हो. मा फोन स्पीकरवर ठेवते आणि मग कान्हा म्हणतो, हॅलो हॅलो 1 2 3, माईक टेस्टिंग 1 2 3. काय सरकार, मजा येते का मग? सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, कबीर दार उघडायला सांग, मी तुला जिवंत सोडणार नाही. तर कबीर म्हणतो, तुम्हाला काय मला सोडायचं पकडायचं ते करा, आधी तेथून तर बाहेर निघा. तुम्हाला खूप हौस आहे ना दुसऱ्यांना 12-12 वर्ष डांबून ठेवायची. आता स्वतः थांबा तेथे, कळेल तुम्हाला दुसऱ्यांना किती त्रास झाला असेल. तेथेच राहा बरं का आयुष्यभर. मा निघा तेथून. मा फोन कट करते आणि छडी टेकवत हळूहळू स्वॅगमध्ये पुढे जाते. सरकारला हा छडी टेकवण्याचा आवाज येत असतो आणि सरकारला समजतं ही म्हातारी चाललीये. सरकार जोरजोरात ओरडते, हेल्प हेल्प, वाचवा, मला इथून बाहेर काढ. परंतु मा तेथून निघून जाते. सरकारला समजतं आता मी येथे अडकलीये, आता मला इथून बाहेर निघता येणार नाहीये. सरकारला खूप राग येतो. ती जोरात ओरडते, कबीर तुला मी सोडणार नाहीये. आणि सरकार माचा फोन जोरात फेकून देते. हा फोन खाली पडून तुटतो आणि मग या रूममध्ये सरकार असा काही दांगडो घालते, सगळं अस्तव्यस्त करून टाकते. तिचा राग तिची चिडचिड सुरूच असते आणि आता या रूममधून बाहेर कसं पडायचं हाच प्रश्न सरकारला पडलेला असतो. आणि इकडे कामत बंगल्यामध्ये सखी तिच्या रूममध्ये झोपलेली असते, परंतु सखीला काही झोप येत नाही आणि सखी चुळबुळ करत असते. कधी इकडे कूस बदलते, कधी तिकडे कूस बदलते. आणि त्याच वेळेस तेजस्विनी तेथे येते. तेजस्विनी ही दरवाजाच्या बाहेर उभं राहून सखीकडे पाहत असते, पण सखीला झोप येत नाहीये. सखी चुळबुळ करतीये, कूस बदलतीये, ही गोष्ट तेजस्विनीला समजते आणि आईला शेवटी मुलीची काळजी वाटणारच. तेजस्विनी विचार करते, सखीला नीट झोप येत नाहीये, ती चुळबुळ करतीये, आता काय करायचं? आणि तेवढ्यात तेजस्विनीला लहानपणीची सखी आठवते. लहानपणीसुद्धा तिला अशी रात्री झोप नाही आली की ती कूस बदलायची, चुळबुळ करायची, हे तेजस्विनीला आठवतं. आणि तेजस्विनी लहानपणी जे करायची ते करायचं ठरवते. सखीजवळ जाऊन तिला अंगाई गाऊन झोपवण्याचा विचार करते. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, मी हे नाही करू शकत, मी आता मनस्विनी आहे आणि मनस्विनी बनून मी हे नाही करू शकत. परमेश्वरा, माझी एवढी कठीण परीक्षा का घेतोय, माझ्याबरोबर असं का करतोय, असंच ती म्हणते. आणि तिला सखीची ही अवस्था पाहवली जात नाही. जे होईल ते होईल, पाहता येईल असा विचार करून तेजस्विनी सखीच्या रूममध्ये येते. सखी ही झोपेत असते आणि मग तेजस्विनी तिच्या जवळ येते. तिच्या शेजारी तिच्या उशाशी येऊन बसते. सखीकडे पाहते. सखीला काही जाग आलेली नसते. आणि मग त्याच वेळेस बॅकग्राऊंडमध्ये एक अतिशय सुंदर अंगाई गीत सुरू होतं आणि या सीनमध्ये कोणताही डायलॉग नाही आहे, फक्त तेजस्विनी आपल्या डोळ्यांनी ॲक्टिंग करतीये, सखीकडे प्रेमाने पाहतीये आणि आईच्या भावनांना वाट मोकळी करून देतीये. तेजस्विनीला आठवतं की जेव्हा लहानपणी सखीला अशी झोप नाही यायची, तेव्हा ती सखीजवळ यायची, सखीच्या अंगावर पांघरून घालायची आणि मग सखीला प्रेमाने अंगाई गाऊन झोपवायची. आतासुद्धा तेजस्विनी तेच करते. सखीच्या अंगावर पांघरून घालते, सखीच्या डोक्यावरती हात ठेवणार, पण ती स्वतःला थांबवते. कारण जर सखीला जाग आली तर प्रॉब्लेम होईल हे तिला माहीत असतं. ती सखीकडे प्रेमाने पाहते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मग नाईलाजाने तेजस्विनी ही रूम बाहेर निघून जाते. सखी ही तशी झोपलेली असते, तिला याबद्दल काहीही माहीत नसतं. आणि इकडे मनस्विनी, तिचे तर खूप हाल होत असतात. तिचे हाल पाहून खरंच खूप आनंद होतो, यात शंका नाही. तेजस्विनी ही 12 वर्ष तिच्या कालकोठडीत होती आणि आता ही मनस्विनी 12 मिनिटं झाली नसतील तरी तिला इतका त्रास होतोय. मनस्विनी जोरजोरात ओरडत असते, हेल्प हेल्प, वाचवा, कुणी आहे का, कुणी आहे का? परंतु या इतक्या मोठ्या ऑफिसमध्ये लांबपर्यंत कुणीही नसतं, कुणीही तिला मदत करत नाही. आणि मनस्विनी जोरजोरात आरडाओरडा करत असते, खुर्च्या फेकून देते, बॉक्स फेकून देते आणि जोरात चिडते आणि म्हणते,
कबीर, तुला मी सोडणार नाहीये. तू माझ्याबरोबर हे केलंस, मला डांबून ठेवण्याचा विचार तरी कसा केलास तू? मी तुला सोडणार नाहीये कबीर. आणि त्याच वेळेस सरकारला अचानक चक्कर येते. सरकार आपलं डोकं पकडते. आता एवढा रागराग केला, एवढी चिडचिड केली आहे, BP वगैरे लो झाला असेल, शुगर हाय झाली असेल, काहीतरी झालं असेल आणि लगेच मनस्विनी चक्कर येऊन खाली कोसळते. या पूर्ण रूममध्ये ती एकटीच असते, कुणीही नसतं, पुऱ्या बिल्डिंगमध्ये कुणी नसतं आणि एकटी मनस्विनी या रूममध्ये अडकली आहे. आता ती किती दिवस अडकून राहते हे पाहायला मजा येणार आहे. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि कान्हा हा सखीच्या रूममध्ये झोपलेला असतो. सखी ही मस्त आंघोळ करून येते. तिने केस धुतलेले असतात. आरशासमोर येऊन ती आपले केस वाळवत असते. तेवढ्यात तिचं लक्ष कान्हावर जातं की कान्हा शांत झोपलाय आणि सखीला एक गोष्ट सुचते. सखी ही लगेच कान्हाजवळ येते आणि कान्हाजवळ येऊन आपल्या हिरोईन स्टाईलमध्ये इकडचे केस तिकडे करते. त्यामुळे तिच्या केसांमधलं हे सगळं पाणी कान्हाच्या चेहऱ्यावर पडतं आणि कान्हाला लगेच जाग येते. कान्हा हा डोळे उघडतो तर सखी त्याच्यासमोर मस्तपैकी आत्ताच आंघोळ करून आलेली, केस ओले, केस सुकवतीये. सखीला या पोजमध्ये पाहून कान्हा खूप खुश होतो आणि सखी त्याच्याकडे पाहून छान स्माईल करत असते, खुश असते की कान्हाला मी कसं उठवलं. कान्हा तिच्याकडे प्रेमाने पाहतो. आता बायकोने इतक्या प्रेमाने पाहिल्यावर कान्हा आणखीनच रोमॅन्टिक होतो आणि सखीचा हात पकडतो, सखीला जवळ ओढतो. सखी कान्हाच्या अंगावर जाऊन पडते. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. कान्हा हा सखीच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. सखी विचारते, काय करतोयस? कान्हा म्हणतो, आता बायकोचं एवढं प्रेम उतू चाललंय, मग नवरा तर रोमॅन्टिक होणारच ना. तर सखी म्हणते, कोण म्हटलं तुला बायकोचं प्रेम उतू चाललंय? आणि सखी कान्हापासून दूर जाते. कान्हा म्हणतो, हो का, बायकोचं प्रेम उतू जात नसेल मग बायको सकाळी सकाळी असे केस धुतल्यानंतर नवऱ्याच्या जवळ का आली? नवऱ्याच्या चेहऱ्यावर केसांमधलं पाणी का उडवलं? त्याला का उठवलं? तर सखी सांगते, मी तर नॉर्मलच माझे केस वाळवत होते. मी काय तुला उठवण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही आणि माझं प्रेम वगैरे काय उतू चाललेलं नाही आहे. कान्हा म्हणतो, खरं का? सखी म्हणते, हो. कान्हा हा उठून बसतो, सखीला पुन्हा बसवतो आणि म्हणतो, तुम्हाला जर केसच वाळवायचे होते तर मला सांगायचं ना, मला आहे ना केस वाळवायची फुल ट्रेनिंग आहे, मला छान जमतं. सखी विचारते, कसं? आणि मग कान्हा सखीच्या केसांची एक एक लट घेतो आणि त्याच्यावर फुंकर मारून हे केस वाळवण्याचा प्रयत्न करतो. कान्हा खूप रोमॅन्टिक होतो. सखीसुद्धा खुश होते. कान्हाकडे प्रेमाने पाहत असते, हसून पाहत असते, लाजत असते आणि कान्हा एक एक करून कधी या साईडच्या केसांची एक लट मस्त फुंकर मारून सुकवतो, मग दुसऱ्या साईडची एक लट घेतो, ती फुंकर मारून सुकवतो आणि या दोघांचं हे सुरूच असतं. आणि कान्हा हा हळूहळू सखीच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. खूप रोमॅन्टिक होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हाचा रोमांस हा दिवसेंदिवस भारी होत चाललाय यात शंका नाही. परंतु आजच्या एपिसोडमध्ये जी सगळ्यात भारी गोष्ट होती ना, ती म्हणजे सरकारचा जो पोपट झालाय, सरकारला जे माने कोंडून ठेवलंय ते पाहायला खरंच खूप मजा आली. एवढं मात्र नक्की, सरकारने आजपर्यंत जे जे काही तेजस्विनीबद्दल केलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तब्बल 12 वर्ष तिने तेजस्विनीला डांबून ठेवलं होतं आणि आता तिच्याबरोबर तेच घडलंय. चक्क तिलासुद्धा डांबून ठेवलं गेलंय, तेही अशा खोलीत जिथून बाहेर निघण्याची लवकर गॅरंटी नाही आहे. सरकारचे हाल पाहून खरंच खूप भारी वाटतंय, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीनाक्षी सखी आणि कान्हाच्या रूममध्ये येईल आणि या दोघांना सांगेल, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मग सरकारने कशी खिचडी खाल्ली याबद्दल ती सगळं सांगेल. आणि मीनाक्षी म्हणेल, सखी, कान्हा, मला नाही वाटत आपल्या घरात जी आहे ती मनस्विनी आहे, ती दुसरीच कुणीतरी आहे. हे ऐकून या दोघांना जबर धक्का बसेल आणि सखी म्हणेल, काकू, असं काही असेल ना तर मी हे सत्य शोधून काढणारच की ती मनस्विनी आहे की आणखीन कोण. आणि मग सखी चक्क सरकारच्या म्हणजेच तेजस्विनीच्या रूमकडे जात असेल आणि इकडे
तेजस्विनी ही सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून मनस्विनीसारखी नाही तर तेजस्विनीसारखी तयार झालेली असेल आणि स्वतःला आरशात पाहून ती म्हणेल, वाह, तेजस्विनीच्या रूपात सुद्धा मी किती छान दिसतीये. स्वतःला त्या आरशात निहाळत असेल आणि त्याच वेळेस कान्हा आणि सखी डायरेक्ट रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये येणार. ही लोक दरवाजाला आतून का कडी लावत नाही यांचं यांनाच माहीत. आणि सरकारला या तेजस्विनीच्या रूपात पाहून सखी आणि कान्हाला जबर धक्का बसेल. तेजस्विनी उठून उभी राहणार. सखी आपल्या आईकडे पाहतच राहील. मग आता हीच तेजस्विनी आहे हे तेजस्विनी आणि कान्हा सखीला सांगणार का की त्यांचा लपंडाव सुरूच राहणार हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड हा ट्विस्ट आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.